रक्त रक्त केलंय भो. अरे हळद घेतली आता खायला टाकलंय. बघू थोड्या वेळाने परत आरडती तशी आरडली ते घेतो डॉक्टरला बोलून परत. काय झालं काय चला खायला देतो तुम्हाला मग पावा. याच्यात हे पाणी नाही यात सोडलंय त्यांना तर खायला देतो पहिलं, त्याशिवाय हे नाही शांत व्हायचे. कोण आहे का आजी? मला थोडी ज्वारी द्या ना, हे लय माग लागलेत. कोंबड्याला बी टाकतो थोडी, सगळ्याच माग लागलेत आता. हेर एवढ्या शेळ्या राहिल्या काय? 4. अरे बापरे मम्मी, 2-4 शेळ्या राहिल्यात. आता हे देतो यांना टाकून, खाते त्यांना कोंडावं लागेल आता. तिकडं होय म्हणजे कोंबडी व्हाय काढून दे. चल आता पळून रनिंग करून आलो का मग देणे आणलं सोडून तवर खाते ना. आता सकाळची ओरडती गौरी. हा का? काय गाड्या गौरीने एकलायची केलंय आपल्याला. मला बघून यावं लागेल ती माप सोडली काय परत. काय आज सोडतो थांबा. चला चला या बाहेर. चला 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 चला. काय गौरी काय झालं? हा काय झालं तुला? हा हे काय शेपुटी भरलेलं दिसतं इथं. काय वाप सोडली होती वाटतं तिने परत. डॉक्टरला बोलावं लागत इकडे. आता खायला टाकलंय. बघू थोड्या वेळाने परत आरडती तशी आरडली ते घेतो डॉक्टरला बोलून परत. तशी पिवळी घाण टाकली वर तिने. काय माहिती आता, मलाच का माझा डोकं चाला ना असा विषय झालाय. चला बघू. गौरीने एक मजाकच लावली त्याची. पिवळी घाण दिसत ती चिटकलेली पाठीला तिच्या. तो म्हणलं पिवळी असली काय टेन्शन नाही, आणि ही असली का मग आता काय. हा तपासून कस काय आत्ता कस काय तपासते? तशी नाही तपासते. बघू आपण तिला खायला टाकले. ती जर आरडली ते घेतो बोलून. ती काय इकडेच बघू राहिली, आरड नसते. आता डॉक्टरला घेतो बोलून. हा ना एकटा कधी वाफेवर आली बघ. मम्मी बोलवलंय डॉक्टरला. डॉक्टर म्हणले आवरून येतो. पेट तिक नाही चूल. कोणाला बोलवलं मी? ती वाफेवर आली. आता तिच्या पुढे खायला टाकलं तरी आरडू राहिली. म्हणल्यावर संपला विषय. म्हणजे आता ते म्हशीवानी करायला लागली ती. म्हैस अशीच करी बरं बघण्या. एकदा लागली का नाही, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही. किती वेळा चलत आहे काय मी त्यात. पहिल्या वेळ आहे त्याच्यामुळे तिचा वेळ लागू राहिला. आजी हा बघ कशी आरडू राहिली. त्याला येते डॉक्टर. बघू. हा चहा घेतो ना. चला आता डॉक्टर पण बोलवले. डॉक्टर म्हणले हाय ती वाफेवरच आलेली आहे. कशी अडवणी करू राहिली, अशी बांधली तिला. आता थांब थोड्या वेळ तू आता तशीच थांब. टव लावून हे आंबा पडला होता काय माहिती त्याचं आहे का काय कळा ना मला. आता त्यांना हाकला भरला आमच्या डॉक्टरला अडवणी करू राहिले. हे बघा शेपूट करतात. आता लावलंय गौरीला. बघू 10-12 दिवसांनी काय होते. म्हशीवानीच खेळ लावला येणे का ग. थांब थोड्या वेळ उभी जाता.
लावली की मला राजहंसा पंखाला पट्टी करायची, त्यांनी फार सोलून घेतलं हे सगळं. कसं लाल लाल केलंय पंख. चल चल तू दवाखान्यात आता. त्याने टोकरीला लाल भडक करून ठेवलंय ते, त्याला आता पॅक करावं लागेल मला. धैर्य बघ ना, याला पट्टी करतो मी तोवर. अशी हळद घेतली आता. खाली खाली घे जशी खांगे तसं. हा घे आडूक. ते कापलं होतं. ते काढीन परत, आता पॅकच बांधली नाही तरी काढीन ते तवाच काढीन. 2-3 दिवस काढले आपण, परत केली नाही ना त्याच्यामुळे उघडे ते पार काल उघडच होतं. 2-3 दिवस हे झाकून टाक खालं हे. हा कारण ते आहे ना, ते जर उघडं सुलं तर ते वडी ते तर मग रात्री हे केलं ते बांधणं खेळ रात्री, त्याच्यामुळे मग ते दुकान झालं त्याला. आलं घरी, आलं मोकळा. लगेच तो जमल्यावर नाही होता. आत्ता पंख फडकीला. चला भाऊ, गौरीला आहे ना आता थोडं हे करू. का रे गोल्या, अय गोल्या, डायरेक्ट धावून जातोय डॉक्टरच्या अंगावर. तू तर डॉक्टरच्या अंगावर धावून गेला तर गडी डायरेक्ट. आता त्याला पाडलं, बघण्याला पाडलं. चला भाऊ, आंबे ठेवायचे आता विकायला. चांगले आहेत रे प्रज्ञेशात आंबे. कोणते काढले बाबा? पाड येतं. पाड येतोय तिकडे येतं आंबे. तिकडं आंबे. काय का काय झालं? काय आंबे कम काढले? हा लय आलता. अयो इथं लय आलता. शेवगाव एवढ नाही झाला. हे बघ ना, हे भिजले तर ते कोण भिजलं? पाणी गळत होतं ते जाय ना का. हिल सोडलं नाही का अजून पाणी प्यायला? कवर आरडायची ना आता. बापरे, आता हे जा अवघडच आहे बाबा. यावं का नाही घरी यावं का नाही असं आहे गौरीचं. चला तिला बांधतो मी. इथं पाणी साचलं हो परत. तिला आता मोकळं सोडतो. भिजली ती पावसात, त्याच्यामुळे ती आरडू राहिली आहे ना ग. थांब 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 थांब. जा पळ, पाणी पिणी पे पळ. चल चल चल, याड्यावर नको करू. चल चल. हां हां चल उठ रे. चल तुला त्या तिथं बांधतो. कोंबड्यानी खाल्लंय तो भूस सगळं, आणि तू निसती आरड. हाय भूस, काय आलं हे खायला? किती किलो आंबे गेले मग? हो मी किती गेले सगळे टोटल आंबे, पाड बीट सगळे? 5 कस काय? तू 5 तू किती विकले? 7 तू 5 किलो 4, 5, 6 तू विकले मग सगळे? 3 किलो आणि तुझे 6. 4 किलो. हां, आणि तू किती विकले? 4 किलो ना. आणि तू किती विकले मग? मी माप घालायलो. भागीदारच नाही आपलं माप घालायला. खायला टाकलंय, खाऊ राहिले. आता नाही आरडते. परत मी दिसलो का परत आरडायला चालू करीत. तसं आहे ना काय. याला काय झालं राजहंसला? डॉक्टरला फोन केला तर आता डॉक्टर म्हणले काय नाही, ते आता 1-2 दिवस आरडणार. 8 किलो गेले. 8 किलो. आता बघ कस काय 8 दिन 6 किलो. 6 विकले का आजी? बसलं किती वेळ होते? आणि तू 3 किलो ना. ऐक ना, बसले किती वेळ होते? अर्धा तास. आणि मी 3 तास बोललो. एक गेले. आपण आज मग 9 विकले ना. याने 3 आणि आजीचे 6 आणि याचे 3, 9 विकले ना. 50 रुपये किलो ना. 9 किलो ना. असं कम करतात. 8 आणि 9. पाऊस बी मरणाच झालाय. गाडीवर काय झालंय काय माहिती. गाडीला कुठून काय उडलंय गाडीवर, सगळं पांढरं झालं. आता तिला धुवावं नाही, पुसून काढावं लागेल मला.
मोठं नेल त्यांनी ते पाऊस यायला लगेच लावायचं दुकान येतं गिराईक. गौरीचं काय गौरीत लय आरडू राहिली बाबा, सगळे घाबरून राहिलेत. मी जातो थोड्या वेळ आता इथं थोडे पाड राहिलेत आणि ते आंबे राहिले. 50 रुपये. हा 1.5 किलो दिले आणि मग नंतर अर्धा दिला, 4.5 आणि मग अर्धा दिला 5. चला भाऊ, गेल्याच गिराईक लागलं, मांडीतच होतो. पाऊस येतो काय काय माहिती, काय पाऊस येतो काय काय माहिती बा. परत खुर्ची दे रे मम्मीला, जाय प्रज्ञेश खुर्ची दे मम्मीला, जा. मम्मी बसती इथं वर, आहेत का अजून जेवायला? थोड्या वेळाने काढू मग ते आत्ताच नाही. इथं लय पाणी साचलंय बाबा, पाणी काढून द्यावं लागेल आपल्याला, रस्त्यालाच साचलंय देवी. कसं आहे संगीत, आज संगीतच आहे दिवसभर संगीत आहे आज आपल्याला, दिवसभर आहे. अरिजित सिंग घरी झालेत गायला. चला भाऊ, आंब्याला आलंय गिराईक. हे काय जातो ना, या गौरीला टाकतो ना आधी खायला थोडं, ते आरडत नाही. चला बघू तो किती, काय माहित किती घ्यायचं. एवढं का अडकू राहिलं हो कॅमेरा. त्यांनी घेतले 6 किलो. आता नेमकी पिशवी कम पडली, पिशवी घ्यायला आलोय. पिशवी द्या ना आजी मला, आजीने घेतलं हो झोपून. 7 किलो बरं आहे, जाऊन द्या. आता एवढेच राहिलेत, एवढेच हे करायचे. चला भाऊ, आता एवढेच आंबे राहिलेत, बाकी सगळे गेले. आता 2-3दा आणले बरं का गमिले भरून ते झालं. आता शॉगल घेतो, कॅरी बॅग बी आणलेत. मम्मीने कच्ची कैरीच आणली होती उचलून डायरेक्ट विकायला. चला तर म्हणते मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. हे बघा नुसतं ऊनच ऊन आणि शेळी.